माहूर तालुक्यातील शेकापूर या गावाला प्रशांत पुरसिंग राठोड कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांची सदिच्छा भेट। प्रशांत राठोड यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात कठोर परिश्रम करून आपले शिक्षण पूर्ण केले असून प्रशांत राठोड हे एक उच्च विद्या विभूषित आहे। त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून स्वबळावर नोकरीस पात्र ठरले। आज ते मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत। प्रशांत राठोड यांचे वडील पुरसिंग राठोड शिक्षक होते। ते शिक्षक पेशा सांभाळून समाजकार्य सुद्धा करत होते। त्यांच्या वडिलांकडून सुद्धा प्रशांत राठोड यांनी समाजकार्याचे धडे घेतले आहे। त्याचबरोबर प्रशांत राठोड यांना त्यांच्या कॉलेज जीवनापासून समाजकार्याची आवड निर्माण झाली होती। प्रशांत राठोड यांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या सेवा काळातून आपल्या गावाकडे येण्यासाठी वेळ मिळतो तेव्हा ते सामाजिक बांधिलकी म्हणून परिसराच्या गावाला भेटी देतात, आपुलकीने त्यांची विचारपूस करतात, तसेच वेगवेगळ्या समाजकार्यात सहभागी होतात। सार्वजनिक अडचणी समस्याबाबत नागरिकांसोबत चर्चा करतात, संवाद साधतात आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात। शेकापूर गावकऱ्यांनी डफळ्याच्या तालीवर प्रशांत राठोड यांची रॅली काढून शेकापूर गावातील हनुमान मंदिर ग्रामपंचायत कार्यालय शेकापूर येथे शेकापूर गावचे नायक अर्जन चव्हाण यांनी प्रशांत राठोड यांना शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार केला। या सत्कार सोहळ्यात तानाजी राठोड तंटामुक्त अध्यक्ष शेकापूर, ज्येष्ठ नागरिक चव्हाण, शेकापूर गावचे कारभारी रामचंद्र चव्हाण, तांदळा गावचे सरपंच संतोष जाधव, पत्रकार तथा मीडिया प्रतिनिधी पोलीस पाटील राजेंद्र बहिरे आदी गावकरी मंडळी उपस्थित होती। या सत्कार सोहळ्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या सत्काराला उत्तर देताना प्रशांत राठोड म्हणाले की तुमच्या शेकापूर गावच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला, तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही। आपल्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहील, तसेच आपल्या सार्वजनिक समस्यांना माझ्या परीने 100% न्याय देण्याचा प्रयत्न करेल। तसेच गणेशभाऊ मित्र मंडळीचा सुद्धा मी ऋणी असून शेकापूर गावात जो सत्कार झाला त्याचा उल्लेख शब्दात करणे शक्य नाही। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईतर्फे ज्ञानेश्वर चव्हाण, कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण, शेकापूर, माहूर।